सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा. आज संघटन पर्वाच्या निमित्ताने हा कार्यक्रम सिंधुदुर्गामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीने जो आयोजित केला, या कार्यक्रमासाठी उपस्थित या जिल्ह्याचे लोकप्रिय असे पालकमंत्री आदरणीय नितेशजी, सन्माननीय प्रभाकर सावंतजी, सन्माननीय अतुल काळसेकर, मनीष दळवीजी, महेश सारंगजी, त्याचबरोबर ज्यांनी हा कार्यक्रम या मंडळामध्ये यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली असे रणजित देसाईजी, सन्माननीय भाई सावंतजी, रुपेश, त्याचबरोबर पप्या तवटे आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी, सुप्रियाताई असेल, या सगळ्यांचं खरं तर भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा कार्याध्यक्ष म्हणून मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि संघटन पर्वाचा महाराष्ट्रातील जबाबदारी माझ्याकडे होती प्रमुख म्हणून. आणि आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,05,00,000पेक्षा जास्त प्राथमिक सदस्य झालेत. म्हणून त्यामधला आपला असलेला सहभाग म्हणून आपलंही मनपूर्वक अभिनंदन करतो. म्हणून एक गोष्ट सांगावीशी वाटते की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला मी कोकणातला सुपुत्र म्हणून काम करत असताना जशी माझ्याकडे जबाबदारी आहे, तशी विनोदजींकडे संपूर्ण देशभराचा प्राथमिक सदस्य अभियानाचा प्रमुख, संघटन पर्वाचा प्रमुख म्हणून जबाबदारी होती. त्यामुळे सिंधुदुर्गातील असणाऱ्या आमच्या दोघांकडेच ही जबाबदारी असल्यामुळे हा अतिशय वेगळ्या पद्धतीने देशामध्ये 13.5 कोटीपेक्षा जास्त प्राथमिक सदस्य झालेले आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा 1,05,00,000पेक्षा जास्त आणि 1.5 कोटीपर्यंत सदस्य आले. मी आपणा सर्वांना फक्त एवढीच विनंती करणार आहे, आज मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आज जो प्रवेश झाला आहे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय नड्डाजी, आदरणीय अमित शहाजी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे आपले सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी. आपण पाहिलं असेल की आपल्याला सातत्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्वच्या सर्व प्रत्येक जण हा एक वेगळ्या पद्धतीने देश आणि देशहित हे कोणता पक्ष पाहतो आहे, तर त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट आली आहे की नरेंद्र मोदीजींच्याच नेतृत्वामध्ये हा देश सुरक्षित आहे आणि विकसित भारताच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक सामाजिक क्षेत्रामध्ये विविध संघटनांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतंय की आम्हाला सुद्धा एक सहप्रवासी म्हणून भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करायला हवा. त्यांच्याबरोबर हातभार लावून मला सुद्धा याचा सहप्रवासी म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारताच्या असणाऱ्या विकासामध्ये माझा हातभार असला पाहिजे. भारताच्या असणाऱ्या प्रत्येक सेवा कार्यामध्ये माझा हातभार असला पाहिजे. या सगळ्या गोष्टीसाठी आज मोठ्या संख्येने विविध क्षेत्रामधील असणारी मंडळी ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. कष्टकरी असेल, शेतकरी असेल किंवा प्रत्येक तो व्यक्ती, त्याला असं वाटतंय की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण पाहिलं असेल की 100 दिवसाचा कार्यक्रम या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून 100 दिवसाचा कार्यक्रम प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काय काम झालं पाहिजे आणि कशा पद्धतीने नियोजन असलं पाहिजे असे 100 दिवसाचा कार्यक्रम केलेला आहे. त्यामुळे 100 दिवसामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या डिपार्टमेंटमध्ये एक नियोजनबद्ध असा आखणी करून काम करण्याच्या संदर्भात
नियोजन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सिंधुदुर्ग असेल किंवा महाराष्ट्रातील असणारा प्रत्येक जिल्हा हा प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर कसा होईल यासाठी जे जे आवश्यक आहे ते कसं करता येऊ शकतं आणि पारदर्शकता कशी असली पाहिजे या सगळ्या गोष्टीकडे आदरणीय देवेंद्रजी हे स्वतः लक्ष घालतायत. एक कणखर नेतृत्व महाराष्ट्राला पुन्हा एकदा 2014 ते 2019 महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर होता. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहत असाल की आत्ताच ते जेव्हा दावोसला गेले होते मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट फॉरेन इन्व्हेस्टमेंट ही आपल्या महाराष्ट्रासाठी आणण्याचं काम त्यांनी केलं आहे. मी नितेशजी आणि यांच्याबरोबर असणारे प्रत्येक जण यांना प्रत्येकाने असा विचार केला की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी कशा प्राप्त होऊ शकतील यासाठी विशेष लक्ष ही सर्व मंत्रिमंडळातील असणारी सर्व मंडळी करतात. त्यामुळे मला खात्री आहे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. पर्यटनाच्या असणाऱ्या अनेक संधी या ठिकाणी कशा उपलब्ध होतील एक ना अनेक असे विषय हे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या आणि आदरणीय राणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये पुढे न्यायचं आहे. राणे साहेबांचा असणारा अनुभव देवेंद्रजींचा असणारा अनुभव या सगळ्या गोष्टी आणि पालकमंत्री म्हणून आदरणीय नितेशजी यांचा या जिल्ह्यामध्ये असणारा जो प्रवास जिल्हा जरी सिंधुदुर्गाचे जरी ते पालकमंत्री असले तरी सहपालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण सर्व कार्यकर्त्यांनी आज ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांनी सर्वांनी निर्धास्त राहिलं पाहिजे. कोणीही कोणतीही चिंता करायची गरज नाही. आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये नाही तर परिवारामध्ये प्रवेश केलेला आहे. हे परिवार आहे. भारतीय जनता पार्टी हे कार्यकर्त्यांचा असणारा परिवार आहे. या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये त्यांच्याबरोबर सहभागी होणारे आमच्यासारखेच सर्व कार्यकर्ते या पक्षामध्ये काम करतात. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावातील असणारा विकास असेल आपल्याला असणाऱ्या प्रत्येक अडचणी असतील या अडचणीबरोबर भारतीय जनता पार्टी एक कुटुंब म्हणून आपल्या बरोबर राहील हे मी आपणा सर्वांना आश्वासित करतो. आणि बिंदास राहा. ज्या पक्षातून तुम्ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आपल्याला एक चांगला अनुभव भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये काम करत असताना कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून आपण वेगवेगळ्या त्या पक्षामध्ये वेगवेगळ्या पदांवरती काम करतात. त्यामुळे आपल्याला सुद्धा या पक्षामध्ये प्रभाकरजी असतील त्यांच्याबरोबरची असणारी पूर्ण टीम असेल ही सर्व टीम सिंधुदुर्ग म्हणून आदरणीय राणेसाहेब असतील नितेशजी असतील या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये कशा पद्धतीने त्यांना तुम्हाला आपल्याला सर्वांना कुटुंब म्हणून समावून कसं घेतलं पाहिजे याची आम्ही सर्वजण स्वतः लक्ष देऊन काळजी घेऊ हे मी तुम्हाला आश्वासित करतो. आदरणीय नितेशजींनी जसं सांगितलं येणाऱ्या काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि यानंतर आपल्या सर्वांच्या येण्याने तो अजून मजबूत हा येणाऱ्या काळात होणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना हातात हात घालून एकत्रपणे काम करण्याची गरज आहे. फक्त हे करत असताना सिंधुदुर्गातील जनतेचं हित हे डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला आम्हाला सर्वांना काम करायचं आहे आणि तेच काम तुम्ही आणि आम्ही सर्वांनी उभं करूया. पुन्हा एकदा आपण सर्व कार्यकर्त्यांना ज्यांनी आज प्रवेश केला आहे त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मी विनंती करेन सर्वांनी आपल्या जागेवरच थांबायचं आहे.